हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. पहिल्यांदा सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. जय भवानी, जय शिवाजी. तर हे दृश्य बघून तुम्हाला समजलंच असेल की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाचं मंदिर म्हणजे नुकतंच नवीन बांधलेलं हे शक्तिपीठ तिथे आम्ही भेट द्यायला आलो. तर बाहेरचं दृश्य बघून तिथेच मन प्रसन्न होतं. जसं तुम्ही आतमध्ये एंट्री कराल तर तिथे तुम्हाला पहिल्यांदा समोरच मंदिर दिसेल. पण मंदिरात जाण्याच्या आधी मी सांगते की तुम्ही पहिला तुमच्या राईट साईडनी स्टार्ट करा, म्हणजे तुम्हाला मंदिराबद्दलची माहिती सगळी भेटणार आहे. जसं तुम्ही राईट साईडनी जाल तर तुम्हाला हे फोटोज बघायला भेटणार आहे आणि ज्या पण कलाकाराने हे काम केलेलं आहे ते खूप सुंदर आणि अप्रतिम केलेलं आहे. म्हणजे महाराजांबद्दल बालपणापासून तर त्यांच्या मोठे होईपर्यंत महाराजांनी जे महान कार्य केलेलं आहे ते प्रत्येक ह्या फोटोमध्ये टिपलेलं आहे आणि त्याबद्दल खाली माहितीसुद्धा दिलेली आहे. व्हिडिओमध्ये जरीसुद्धा हे फोटो जरा तुम्हाला छोटे दिसत असेल, तुम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथे बघाल तर खूप मोठे असे फोटोज आहेत आणि त्याबद्दल खाली माहितीसुद्धा दिलेलं आहे. या फोटोकडे बघून तुम्हाला बघतच राहावं असं वाटेल आणि तुमचं मन भरून येईल हे सगळं बघता वेळेस. महाराजांबद्दलची माहिती इथे सुंदर अशी समजावून सांगितलेली आहे प्रत्येक फोटोमधून. आणि हा फोटो बघून तुम्हाला एकच गाणं आठवत असेल की हे चिये देवा नका नका मागे घेऊ, तुझ्या विन जाऊ शरण शरण कुणा, नारायण ये रे पाहू पाहू विचारून, तुझं विन कोण आहे मज. तर तुम्ही इथे बघू शकतात महाराजांच्या स्वप्नात तुळजाभवानी माता आपली तलवार देताना हे दृश्य इथे दाखवलेलं आहे. आणि जसं तुम्ही पुढे जाल तुम्हाला खूप सारे इथे बघायला भेटणार आहे फोटोज वगैरे. आणि तिथे तलवारे आणि हत्यारे पण आहेत, पण त्याचा व्हिडिओ मला काही काढता आलेला नाही आहे, तिथे शूट नाही करता आलं. पण फोटोज मी काढलेले आहेत, ते फोटो तुम्हाला व्हिडिओच्या एंडिंगला शेअर करेन, म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर तुम्ही इथे बघू शकतात मंदिराच्या आतमधला हा देखावा आहे आणि हे मंदिर सुंदर असं बांधलेलं आहे आणि जे नक्षीकाम केलेलं आहे ते पण सुंदर असं केलेलं आहे. जसं मंदिराच्या आत गेल्यावर तुम्हाला स्टार्टिंगला तिथे जिजाऊ माताचं मंदिर आहे छोटंसं, तिथे पाया पडून झाल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात साक्षात महाराज बसलेले आहेत आणि ते आपल्याकडे बघत आहे असं वाटतंय. जसं तुम्ही पुढे त्यांचं दर्शन घ्यायला जाणार तर महाराजांना बघून तुमचं मन प्रसन्न होईल. त्यानंतर महाराजांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर थोडंसं पुढे जाल तर तिथे तुळजाभवानी माताचं पण मंदिर आहे छोटंसं. तर असा हा मंदिराच्या आतमधला सगळा पूर्ण देखावा आहे आणि तो तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. हे मंदिर कसं वाटलं तर नक्की तुम्ही ह्या मंदिराला एकदा तरी भेट द्या. आणि जर ह्या मंदिराला तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला मी इथे ॲड्रेस सांगते. तर भिवंडीमध्ये मराडेपाडा करून आहे, तिथे हे मंदिर आहे. मॅपवर तुम्ही मराडेपाडा भिवंडी करून टाकलं तर तुम्हाला लोकेशन भेटून जाईल. आणि इथे याचा बेस्ट टाईम मी तुम्हाला सांगते, तो आहे 5च्या दरम्यान. तुम्ही इथं आलं तर खूप सुंदर असा तुम्हाला इकडचे सीन बघायला भेटणार आहे, कारण का हे ओपन स्पेसमध्ये बांधलेलं आहे आणि इथे पार्किंगची पण सोय आहे, खाण्याची पण इथे सोय आहे. तर तुम्ही इथे या एकदा तरी आणि ह्या मंदिराला भेट द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चालेल, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.